नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निलेश जाधव व्लॉग्स। तर आपण आज चाललोय हिंदू कॉलनी ठाणे येथे आपलं शिवगर्जना प्रतिष्ठानचं आज ऐतिहासिक नाणी आणि शस्त्र प्रदर्शन आहे। संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत। आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत, तर आता मी निघालोय। तर आपल्याला तिथे भार्गव दादा सुद्धा भेटतील आणि बघूया आज आपण मी पहिल्यांदा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करतोय। सो बघूया आज आपण आपल्या व्लॉगच्या माध्यमातून ऐतिहासिक नाणी, ऐतिहासिक शस्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल छायाचित्र या सर्वांची माहिती घेऊया आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचूया। धन्यवाद, स्टे ट्यून। हे जे शस्त्र तुम्ही आता पाहत आहात त्याला भाला असं म्हटलं गेलेलं आहे। तर हा जो योद्धा आहे, हा योद्धा समोरचा शत्रू घोड्यावरती बसलेला आहे आणि घोड्यावर बसलेल्या शत्रूला हा भाल्याने वार करतोय। भाल्याचे स्वतःभोवती आवर्तन तयार करतोय जेणेकरून त्याला कुणी मारू नये। असा हा भाल्याचा डाव तुम्ही आता पाहत आहात। हे शस्त्र तुम्ही पाहिलंच असेल। या शस्त्राला आपण पट्टा असं म्हणतो। तर तुम्ही बघू शकता स्वतःच्या अवतीभोवती कोणीही येऊ नये असा 1 to many, एका व्यक्तीने अनेकांबरोबर लढता यावं असं शस्त्र दांडपट्टा। हा मावळा देखील आपल्याला दांडपट्टाच दाखवणार आहे, परंतु ह्याच्यामध्ये हनुमंतीचा डाव तुम्ही पाहू शकता। अचानकपणे खाली बसून, हनुमंतासारखं खाली बसून शत्रूवरती अचूक वार करणे हा डाव ह्याच्यात दाखवत आहे। चालू राहू दे। शस्त्र नुसतं हातात घेताना सुद्धा मनगटामध्ये केवढी ताकद लागते आणि या एवढ्या लहान वयातल्या मुली त्या सफाईदारपणे हे शस्त्र प्रात्यक्षिक करतायत। त्यामुळे टाळ्यांमध्ये अजिबात कंजूसी नको। आपले हात टाळ्यांमुळे दुखणार नक्की नाहीये। थोड्या वेळापूर्वी आपण पट्टा पाहिला होता। हे जे शस्त्र आहे, हा जो डाव आहे, ह्याला दांड पट्टा असं म्हटलेलं आहे। एका हातात दंड आणि दुसऱ्या हातामध्ये पट्टा। तर एकाच वेळेला दोन्ही शस्त्रांचा वापर कसा केला गेलेला आहे तो दाखवतोय। पट्ट्याने शत्रूला कापायचं आणि दांड किंवा कुऱ्हाडीने शत्रूचं मुंडकं छाटायचं, असा हा डाव तुमच्यासमोर सादर केला जात आहे।